अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये. अंतःकरणाचं स्थैर्य. आताच्या जगात आणि इथून पुढं मनाच्या स्थिरतेला पूर्वी नव्हतं एवढं महत्त्व येत जाणार आहे. सर्वत्र अस्थिरता आणि चंचलता वाढत चालली आहे आणि त्यातच या पिढ्या वाढतायत. त्यामुळे त्यांच्या नशिबात काय वाढून ठेवलंय हा विचार न करता आपल्यात आणि आपल्या घरात स्थैर्य राखलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. उपासनामय वातावरणात स्थैर्य नांदतं आणि उपभोगमय वातावरणात अस्थैर्य हक्कानं राहतं हा नियम आहे. वाटेल ते झालं तरी आपली साधना करणारे आईबाबा पाहून मुलं बरंच शिकतात. आपण संतांकडे पाहून शिकायचं. पूज्य गोंदवलेकर महाराज याबाबत एकदा म्हणाले होते की उपवर मुलगी तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनात आपल्या जीवनातही हे सोहळे यावेत असं येतं. तसंच संतांच्या जीवनातले प्रसंग आणि त्यांचे उत्तम गुण पाहून साधकांच्या मनात आपल्या जीवनातही हे गुण यावेत असं येतं. पुण्याचे स्वामी माधवनाथ मोठ्या तन्मयतेनं पूजा करत असत. एकदा ते पूजा करत असताना एक जण गडबडीनं येऊन सांगू लागला की तुमचं दुकान फोडून चोरी झाली आहे. तेव्हा स्वामींनी त्याला हाताने शांत राहण्याची खूण केली. पूजा नेहमीच्या तन्मयतेनं पूर्ण करून झाल्यावर त्याला प्रसाद देताना त्यांनी म्हटलं, आता सांग काय झालंय. पुढं दुकानात जाऊन त्यांनी रीतसर सर्व गोष्टी केल्या देखील, पण कुठेही अशांतता अस्थिरता नाही. चित्त नाम ध्यान यांनी चैतन्य स्वरूपाला स्पर्श करून राहतं. त्याचा परिणाम अंतःकरणात दिव्य गुण येणं हा आहे. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.